शंकरनगर में आधा घंटा मतदान रहा प्रभावित। भाजपा प्रत्याशी नवनीत राणा के लाव लश्कर के साथ पहुंचने से गड़बड़ाया नियोजन। आज सुबह भाजपा प्रत्याशी नवनीत राणा अपने पूरे लाव लश्कर के साथ शंकरनगर परिसर में मतदान के लिए पहुंची, जहां पर पहले से ही मतदान के लिए आम मतदाताओं ने लंबी लंबी कतारें लगाई हुई थी। लेकिन नवनीत राणा के मतदान केंद्र पर पहुंचते ही सभी कतारों को कुछ देर के लिए रोक दिया गया और नवनीत राणा को वीआईपी ट्रीटमेंट देते हुए सीधे मतदान केंद्र के भीतर मतदान कक्ष में प्रवेश दिया गया, जहां पर मीडिया के कैमरे के सामने उन्होंने अपने मताधिकार का प्रयोग किया। साथ ही भाजपा प्रत्याशी नवनीत राणा ने मतदान कक्ष से बाहर निकलकर मतदान केंद्र परिसर में मौजूद मतदाताओं का अभिवादन करते हुए उनका आशीर्वाद मांगा। इस समय कई मतदाताओं ने नवनीत राणा के साथ सेल्फी और फोटो भी खिंचवाए। इस पूरे समय मीडिया के कैमरे भी धड़ाधड़ फोटोशूट और वीडियो निकालने में लगे थे। साथ ही साथ भाजपा प्रत्याशी नवनीत राणा का मतदान केंद्र परिसर में इंटरव्यू भी ले रहे थे, जिसके चलते शंकरनगर परिसर स्थित मतदान केंद्र में करीब आधे घंटे तक मतदान प्रक्रिया प्रभावित रही, जिसे लेकर कतार में खड़े कई मतदाताओं ने अपना संताप और रोष जताया। वोटरला इथे डिस्टर्बन्स होत आहे। 1.5-2 तासापासून वोटर लाईनीत उभे आहे आणि कुठले म्हणजे असं मोठे मोठे लोक येऊन माहिती काय एकदम आतमध्ये चालले आणि ते पब्लिकचा क्राऊड जमा करून राहिले, तर डिस्टर्बन्स होत आहे ना मॅडम। वोटरला डिस्टर्बन्स होत आहे मॅडम। एक सोडून 2 लाईन लागल्या तिकडे, 2 लाईन लागले म्हणजे त्या लोकांमागे हे लोक निघाले जे लाईन मध्ये उभे होते ऑलरेडी। आता हे लाईन कोण हे करणार आहे? ताई, आम्ही आला बाहेरगावी जायचं आणि आम्ही सकाळपासून इथे आलेलो आहे। आम्ही बऱ्याच वेळचं उभं आहे आणि आता बघा तुम्ही किती लोकांची गर्दी झाली अगदी वोटिंगच्या तिथे। आमचा नंबर किती वाजता लागेल? आमचा वेळ चाललोय ना इथे आणि लाईन डिस्टर्ब झाली आहे पूर्ण। किती लांबपर्यंत लाईन होती ती पूर्ण डिस्टर्ब झालेली आहे। ही सुव्यवस्था पण सांभाळायला पाहिजे ना। मला एक विचारायचं आहे की खासदारांसाठी वेगळा नियम आणि बाकी आम जनतेसाठी वेगळा नियम आहे का? आज 200 मीटरच्या आतमध्ये जर आपली गाडी जर आणायची असली तर 10 वेळा आपल्याला रोखतात आणि इथे सगळं कॅमेरा सहित आतमध्ये चालले। हे कुठपर्यंत हे आहे? आणि रिटर्निंग ऑफिसर आणि हे पोलीस यंत्रणा काय करत आहे मग इथं? म्हणजे सामान्य जनता, उलट जनता ही राजा आहे ना। मग हे राजा असताना हे नोकर लोक कसे काय इथे हे करून राहिले?